कोण झाडे 4 दिवस इल्ला शेती 4 दिवस शेती होता बाबा एक तर इंबार लागतं त्याच्यात कंटाळा निंबरा. नमस्कार मंडळी, त्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सरसे स्वागत. आणि आज मी तुमका पुन्हा एकदा दाखवणार असे शेतीचं वातावरण. तर काल आपला व्हिडिओ नाही, कारण काल आपण जरा कामासाठी बाहेर गेलेलो, त्याच्यामुळे काल मी व्हिडिओ टाकूक नाही. तर आज तुमका मी पुन्हा एकदा शेतीचे भात लावणीवर दाखवणार असे आणि त्यासोबतच तरव वगैरे काढूक चालू आहे. तर चला तर मग आता तुमका मी दाखवते आमच्या उचवळ्यावरचा शेतीचा सुंदर असा वातावरण. आणि मस्तपैकी जरा पाऊससुद्धा लागता थोडं थोडं. तर दिवसभर पाऊस नाही होतो, परंतु आता पाऊस जरा जरा लागता सकाळपासून. तर चला तर मग तुमका दाखवते आता शेतीचा सुंदर असा वातावरण. तर मंडईमध्ये तुम्ही आता समोर बघू शकता पाऊस भरलो बघा डोंगरात. आणि आता पाऊस थोड्या वेळानं येतो आणि तिकडे बघू शकता घरा वगैरे नेतात रस्त्यावरती रोडवरती. आणि त्या दिवशी तुमका मी दाखवलं आहे, तर त्याच भागावरती आता पुन्हा येईल आहे आमच्या उचवळ्यावर. तर तिकडे त्या दिवशी लावणी झालेली. तर आता इकडे लावणी वगैरे थोडीफार झाली आहे आणि समोर लावणीकडे चालू आहे. आता त्या अगोदर तुमका मी दाखवतोय की तर्व काढतो ते दाखवते. तर आता बघू शकता इकडे ही आता तर्व काढता आणि हडी थोडीफार लावणी झाली आहे. तर आता हे गोप्रो बघू शकतास. आता हे एवढं काढलं ना. आणि हे तर्याचे पेंडे बघू शकतात बांधलेले. आणि तर्व बघू शकतास किती हिरवगार दिसता बघा. आणि हो पण तर्व बऱ्यापैकी झालो आहे. ते तिकडे लावणी झालेली आहे त्या साईडला. तर आता तुमका मी लावणी दाखवते समोरच्या साईडीत. तर चला तर मग जाऊया पुढे. तर मंडळी पाऊस आता येतो थोड्या वेळात 5 मिनिटात. आता समोर डोंगरात बघू शकतात काळोख वगैरे मस्तपैकी केलं ना. आणि सकाळपासून कालपासून बऱ्यापैकी पाऊस लागता, पण कोपरे का अजून तुमका बघू शकता भरलेले दिसणार नाही. आता ह्यो सुद्धा तर्व बघू शकतास नुकतो, म्हणजे आता काहीच नाही बघू शकतास कोपऱ्यात पाणीच नाही अजिबात. तर मग अशी टिलरने चिखल केलेलो आहे तिथे लावणी चालू आहे भात लावणी, म्हणजे तर्व लावतात. आणि ह्यो बघू शकता सगळ्यातून कोपरं लावचो हा. तर तुमका आता पहिली लावणी दाखवते. तर दुपारपासून इथे टिलर चालू होतो, तर थोडाफार आम्ही काम केलं आणि आता आम्ही बघू गेलो लावणी तिथे बघू शकतास. तर आता बघू शकतास हाय सर कितकी जण लावणी करतात बघा. आणि हो तुमका जरा शेतीचं वातावरण बघू आता खूप मजा येते. पाठीमागे डोंगर वगैरे सुंदर अशी आणि हई पॅनकट ठेवल्यानं. आणि हो आता चिखल केल्यानं तो बघा कितकं भारी वाटतं. तर आता तुमका जवळून दाखवते लावणी कशी करतात ती. आणि हो बघू शकतास आता पॅनकान ह्याता बघा. काय नाही बोलला ना, काय नाही बोला का बोललेला तर नॅचरल वाटावं काय. समोरच्या कसं वाटतं की ना कामा नाही की. तर मी समोरचं वाटतं का म्हणा मी व्हिडिओ बनवते. तर मंडळी व्हिडिओ करताना थोडीफार आपल्याकडे म्हणजे काय काय जण काय सवय नसते त्याच्यामुळे घाबरते सुद्धा. तर आता बघू शकता आता पेंड काय घेऊन येत आहे हली. तर याची पेंडी हळद लाव ह्या केल्याने ठेवल्याने आहेत. तर तुमका आता जवळून दाखवते. आणि पाऊस तर काळोख केला ना. आणि ह्या वातावरण बघू शकतात आता चिखल केल्यानं तर भारी वाटतं एक नंबर. तर आता समोर बघू तर मंडळी ऐकू शकतास तुम्ही खायचा बा. तर हे आता तर्व लावतात ना, ह्या वालाईचा भात लावणी चालू आहे ती. आणि त्याची खास करून कोकणात आपल्याकडे पेजक हे तांदूळ ह्याचे काढतात. म्हणजे जेव्हा भात काढणे जेव्हा होतं ना तेव्हा हे तांदूळ जे वापरतात ना ते पेजक वापरले जातात. तर आता तुम्ही ही जी लावणी बघतास ही वालाई भाताची आहे.
सही किती का जाजो. तर मंडळी आता चिखल्यात उतरल्यानंतर आपण कोपऱ्यात जरा फिराया म्हणजे तुमका जवळ पाच जरा व्यवस्थित दाखव गाव त्याला पॅन कार्डाक. तर मंडळी त्या दिवशी पाणीच नव्हता, आज तरी बऱ्यापैकी कोपऱ्यात पाणी दिसता. त्या दिवशी तुमका दाखवले त्या लावणीत पाईपने घेतलेला होता म्हणजे इकडे खाली वाळा आणि ह्या वाळातला पाणी वरती चढवलेला होता यासाठी. तर आज बऱ्यापैकी कोपऱ्यात आपल्या पाणी बघू गावता. शिकव ट्रेनिंग देता. तर मंडळी जी लावणी करतात त्या ती सुद्धा बघा घरून अशी करता का म्हणे. आता ते काकी सांगता बघा त्या का. तर हा नवीन जिल्हा पहिल्यांदा आणि लावणी बघा कशी लावची असतात ती. तर मंडळी तुमका ह्या वातावरण कसं वाटतं नक्की ते कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. तर जास्तीत जास्त लोकांना समजतं सध्या आपल्या कोकणात शेतीचं वातावरण कसं काय चालू आहे. आता हिने असे पेंट टाकून ठेवण्यात बघा तरी याचे. आता तुम्ही हैसून बघू शकतास. आता ही तिकडसून लावणी चालू झालेली. तर आता ह्यो पूर्ण कोपरो इतका कसा आणि आजूबाजू भरपूर अजून कोपरे बघू शकता तुम्ही लावचे असत आणि अडेच अजून तर अजून वर येऊ नाही. तिकडे समोर लावणी झाली हा. कोण तर मंडळी तुमका जास्तीत जास्त दाखवलंय सगळा काय वातावरण शेतीचा. तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि नक्की एक व्हिडिओसाठी एक शेअर करा आणि चॅनलवरती कोण नवीन असतं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी मगाशी दाखवलेली तुमका की ह्या कोपऱ्यात लावणी करूची होती आणि त्या कोपऱ्यात मगाशी लावणी पूर्ण झाली आता. तर आता तुमका मी दाखवते की जेव्हा आपली शेती पूर्ण होतं ना भात लावणी तेव्हा चट्टे वगैरे कसे लावले जातात. आणि तुमका सगळ्यांना माहिती असतेले की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात. आता रत्नागिरी साईडला कसं काय करतात आपल्याला माहीत नाही, पण तुमका आता मी लावणी दाखवते ही आपल्या सिंधुदुर्गमधली आहे. तर बघू शकता जेव्हा भात लावणी संपताना तेव्हा हे असे चट्टे लावले जातात हे बघू शकता समोर. आणि आता हे कोपरं पूर्ण आलो काय शेती पूर्ण झाली आणि मग चिखलधनी तुमका मी दाखवणार असे. तर आता हाय सरना बघू शकतास चट्टे वगैरे कसे लावतात ते हे बघा समोर. आता बघू शकता हे बघा. तर हे असे किती लावले जातात 5. तर बघू शकतास मंडळी आता समोर तुम्ही बघताच ना हे असे 5 चटे लावले जातात. आणि त्याच्यानंतर ही भात लावणी आपली कंप्लीट झाली म्हणजे शेती पूर्ण झाली. तर बघा आणि भात लावणीचं तुमका या वातावरण कसं वाटतं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. तर आतापर्यंत मी भात लावणीचे तुमका व्हिडिओ दाखवलेलं आहे, पण शेवटक भात लावणी कशी पूर्ण करतात त्या मी तुमका दाखवणार होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमका तायाक दाखवला की चटई वगैरे लावतात आणि शेती कंप्लीट होता पूर्ण. तर मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्कीच एक कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक शेअर करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवरती कोण नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया असेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.